माझं नाव मनीषा। मी बिलीप संस्थेच्या किताबघरमधून बोलतेय। आज वर्ल्ड म्युझिक डे आहे, त्या निमित्ताने मी तुमच्यासोबत एक पुस्तक घेऊन गप्पा मारणार आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे रॉकस्टार हिने साडी। या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे पर्ल डी सिल्वा। या पुस्तकाचे रेखाचित्र ज्यांनी केले त्यांचं नाव आहे वसुंधरा अरोरा आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद ज्यांनी केले त्यांचं नाव आहे सुजाता देशमुख। या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत त्या मूळच्या मुंबईच्या आहेत, पण सध्या त्या न्यूझीलंडला राहतात। त्यांनी त्या लहान मुलांच्या बाल्यावस्थेमधील शिक्षण या विषयावर काम करतात। त्यांचं लहानपणापासूनच एक स्वप्न होतं की आपण लेखिका बनावं। लहानपणापासून म्हणजे अगदी 6 वर्षापासूनच त्यांचं स्वप्न होतं आणि त्या सध्या लेखिका आहेत। तर आपण हे पुस्तक वाचूयात। आणि मी गायिका आहे। अगदी लहानपणापासूनच मला फक्त गायचं होतं, गाणं एक गाणं। पण काय गंमत, शाळेच्या गाणाऱ्या मुलांच्या गटात मला घेण्यात आलं नव्हतं, कारण माझा आवाज। उषा बाळा, तुला नाही म्हणणं माझ्या जीवावर येते, पण तुझा आवाज मोठा आणि घोगरा आहे, तो या सगळ्यांच्या आवाजाबरोबर जुळत नाही। हे ऐकल्यानंतर माझी सर्वात आवडती गोष्ट, माझं स्वप्न मी उद्ध्वस्त होऊ दिलं म्हणता? छे। बघा, मी तुम्हाला एक चित्र दाखवते। बघा या चित्रात काय दिसतंय। तुम्ही कधी बघितलंय का असं साडीमध्ये कोणाला तरी गाताना, किंवा साडीमध्ये आहे आणि तिला रॉकस्टार म्हणतात? पण ही उषा मात्र रॉकस्टार हिने साडी ही तिची स्वतःची ओळख असं म्हणून सांगते आणि हीच तिची ओळख आहे। आता ही रॉकस्टार कशी झाली, तिला शाळेत संधी मिळत नसतानाही कशी झाली रॉकस्टार, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा। हे पुस्तक तुम्हाला बिलीपच्या किताबघरमध्ये मिळेल, किंवा हे पुस्तक ज्या प्रकाशनाचं आहे एकलव्य प्रकाशन, त्या प्रकाशनाच्या वेबसाईटवर मिळेल।